राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होत असल्यामुळे फार मोठी नैसर्गिक आपत्ती त्या भागात आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आमच्या विहीनबाई संघाच्या विहीनबाई सुप्रियाताई यांनी याच्यावर भाष्य केलं. काय भाष्य केलं की मिसिंग लिंकवर पडलेली दरड, त्याने मिसिंग लिंकचा पूल पडला, मिसिंग लिंकवर वाहतूक बंद झाली आणि हे महाराष्ट्र एक प्रकारे पॅरलाइज झाला. म्हणजे त्यांना सरकारवर टीका करायची होती. आता काय झालं, सुप्रियाताईमध्ये त्यांच्या मुलीचं लग्न, संघाशी घनिष्ठ संबंध असलेले आमचे लखानी साहेब, ते आता भाजपचे आमदार आहेत, ते त्यांची व्याही आणि लग्नाची एवढी गडबड होती. आणि त्या लग्नात म्हणजे काय, म्हणजे आम्ही सुप्रियाताईला एकदा फक्त संजय राऊत सोबतच नृत्य करताना पाहिलं. मला एक फार जुना नर्गिसचा भाऊजा तो शेवटचा चित्रपट असावा, रात आणि दिन, हा आठवला. त्याच्यामध्ये दिवसा नर्गिसचं एक वेगळं रूप असतं आणि संध्याकाळी एक वेगळंच असतं. शाहरुख खानबरोबर ज्या प्रकारे सहज सुप्रियाताई झाल्या आणि त्यावेळेस असं पाहणारे म्हणतात, मला माहीत नाही, ही वदंत आहे, या बातमीतली सत्यता मी सांगू शकत नाही. त्याला एका पत्रकाराने विचारलं, म्हणले सुनेत्राताईला चुकून प्रफुल्ल पटेलचा हात लागला तर तुम्ही लगे जिभीची तलवार चालवली, प्रफुल्ल पटेलला धमकी दिली, आणि इथं तर शाहरुख खान म्हणले. तर रोहित पवार असं म्हणे की बाबा सुनेत्राताई म्हणजे पवारांची प्रतिष्ठा, आपल्याला काय करायचं, सुळे घराण्याचं काय चाललं काय नाही. आता सुप्रियाताई एवढं मोठं लग्न झालं, पुण्यात रिसेप्शन झालं, मग लेकीचं येती जाती झालं, मांडव परतणी झाली आणि मग सुप्रियाताई पुन्हा राजकारणात परतल्या. आणि नेमका त्यावेळेस पाऊस पडला आणि सुप्रियाताईला एक संधी मिळाली. म्हणले पाऊस तर महाराष्ट्रात नेहमीच येतो, पण या पावसाळ्यात महाराष्ट्र पॅरलाइज झाला. एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारचं अपयश सांगण्याचा प्रयत्न केला. एक दृश्य मी तुम्हाला दाखवतो, एक बहुधा कालचंच दृश्य असावं, हे वायनाडमधलं दृश्य. याच्यात किती मेले, किती ढिगाऱ्याखाली दबलेत, याचा आकडा अजून यायचा आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही वायनाडमधून यापूर्वी निवडून आलेले राहुल गांधी किंवा आता वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांचा राजीनामा मागत नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती. आम्ही असं म्हणत नाही की केरळ राज्य पॅरलाइज झालं. अहो सुप्रियाताई, काय टीका करताय आपण. 4 वेळा आपल्या पिताश्रीनं या राज्याचं मुख्यमंत्री पद उपभोगलं हा शब्द. मला सांगा, असा कुठला प्रोजेक्ट केला आहे का हो त्यांनी की लोकांनी तो लक्षात ठेवला पाहिजे. एखादा तरी प्रोजेक्ट सांगा मला तुम्ही. पण शरद पवार कशामुळे लोक लक्षात ठेवतात की शरद पवार कृषी मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शरद पवार लोक लक्षात ठेवतात गोवारी हत्याकांड. शरद पवार लोक लक्षात ठेवतात की दुसऱ्यांनी उभा केलेल्या, कष्टाने उभा केलेल्या संस्था कशा बाळकवायच्या. म्हणजे स्वतःचं शेत दिल्यासारखं त्या उत्तर महाराष्ट्राचं रयत शिक्षण संस्थेचं प्रमुख रोहित पवारला केलं. मला सांगा, यासाठी शरद पवार प्रसिद्ध आहेत. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही लहान असताल, मुंबईमध्ये भूखंडाचं श्रीखंड हे कुणी खाल्लं?
जरा कधीतरी वेळ मिळाला गप्पा मारताना आपल्या पिताश्रीला विचारा. आणि तुम्ही महायुती सरकारवर टीका करायला निघालात. आता मिसलिंग पुलाला काही झालं नाही हो. तुमचा तो सोकान्या, तो संजय राऊत काही बोलतो, चिल उडी तो भैंस उडी, म्हणजे पूल पडला. हा गेला होता का तिथं, पाहिलं का त्यांनी? अहो, इंजिनिअरिंग शास्त्रातलं ते म्हणजे आश्चर्य आहे. आणि अति पाऊस पडला, एका तासात 300-350 मिली पाऊस पडल्यावर डोंगरावर असलेली दरड कोसळली हो. तशी दरड तर कशेडी घासात तर खेळलाय कोसळली. ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण तुम्हाला सगळं म्हणजे लग्न कार्य जिकडं तिकडं उरकल्यानंतर तुम्हाला जाग आली का आपण राजकारण करायचं. पण मला सांगा, शरद पवारच्या नावाने अशी एखादी वीट तरी आहे का जी लोक लक्षात ठेवतील? आणि तिकडं मोठे साहेब जयंत पाटलांचं सूत्रसंधान बांधायलेत NDAमध्ये जाण्यासाठी, आणि तुम्ही NDAवर टीका करू राहिले. विहीनबाई, असं कसं जमलो? आता तुम्ही संघाच्या विहीन आहात, म्हणजे भाजपच्या दृष्टीनं किती महत्त्वाच्या व्यक्ती आहात. आम्ही तर संघाचे लहान स्वयंसेवक आहोत, आम्ही तुमच्याकडं आदराने पाहतो. आणि तुम्ही अशा टीका करू लागले. मला सांगा, आपले पिताश्री एकदा हेलिकॉप्टरमध्ये फिरत होते आणि त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की इटालीच्या धर्तीवर आपण एखादं शहर उभा करावं. आणि काय केलं? मुळशीच्या खोऱ्यात 60 टेकड्यावर मिळून 25,000 हेक्टर जमीन ताब्यात घेतली. अक्षरशः शेतकऱ्याला दामटी करून ताब्यात घेतले. वरसगाव धरणाचं पाणी त्याच्यासाठी वापरलं. आणि आपले जुने मित्र हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचे मालक अजित गुलाबचंद यांच्या गळ्यात ते मारलं. आणि तिथं कॉन्ट्रॅक्टर कोण होते? तुमचे सगळे नातेवाईक, निंबाळकर कदम, म्हणजे ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. त्या लवासा शहराचे काय हाल आहेत. पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसून तुम्ही ते शहर उभा केलं. आणि काय आज तिथं मला सांगा, या शहराच्या विरुद्ध ते पुण्याचे 1-2 सामाजिक कार्यकर्ते, कोणीतरी एक आसिम सिम वकील आणि एक चौधरी आहेत, हे अगदी लवासा विरुद्ध बोंबलत होते. आज ते तुमच्या पालखीचे भोई झालेत. अर्थात निळू दामलेला तर तुम्ही जाऊ द्या, तर बोलू नये. निळू दामलेनं फार चांगला लेख त्याच्यावर लिहिला होता. निळू दामलेला मी कॉलेज जीवनापासून ओळखतो. पवाराच्या प्रेमात ही समाजवादी लोक मंडळी आहेत. आज ते शहर काय आहे? कोण राहतं शहरात? अहो, त्या जमिनीचे मालक त्या शहरामध्ये त्यांच्या जमिनीवर उभा राहिलेल्या इमारतीमध्ये घरगडी म्हणून काम करतात. हे तुमचं शेतकऱ्यावरचं प्रेम आहे, हे तुमच्या पिताश्रीची कल्पकता आहे. आणि आज तुम्ही मिसिंग लिंकवर टीका करायला निघालात. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. मी तर गेली कित्येक वेळा म्हणतो की अहो ताई, ते वांग्याचं बी सगळ्याला वाटावं, एकरी 10 कोटी 15 कोटी उत्पन्न येणारं. म्हणून म्हणलं नाही ताई, आता तुम्ही झोपेतून जाग्या झालात आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करतात. आता आम्ही तुमच्यावर काय बोलावं? आमच्यासाठी सर्वस्व असलेल्या संघाच्या तुम्ही विहीनबाई आहात. विहीनबाई, हे बोलणं बरं नव्हं. विहीनबाई, हे बोलणं बरं नव्हं.